आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठू माऊलीच्या चरणी आज चौथं गीतपुष्प अर्पण करते। संत ज्ञानेश्वर महाराजांना पावन झाल्यासारखे वाटले, कारण त्यांना खऱ्या परमात्म्याच्या अस्तित्वाचा प्रत्यय आला आणि स्वतः कोण असल्याचे कळले। म्हणजेच ज्ञानदेव व परमेश्वर एकच असल्याचे जाणवले आणि हाच तो क्षण साधकाच्या आयुष्यातील परमानंदाचा क्षण असतो। एकदा का प्रकाशाचे अस्तित्व जाणवायला लागले की दीपक व वात यांची दखल घेणं वा न घेणं महत्त्वाचं नसतंच। ज्या वृत्तीच्या कर्मामुळे आपण प्रवृत्त होतो त्या पूर्णपणे निवृत्त झाल्या आहेत, ह्या तत्वानुसार वैकुंठ म्हणजे परमेश्वरी धाम व पृथ्वी एकच असल्याचे तत्वज्ञान समजून येते। अशा आशयाची रचना आता आपण ऐकूया। अरे अरे ज्ञाना झालासी पावन, अरे अरे ज्ञाना झालासी पावन, तुझे तुझ ध्यान कळो आले, तुझा तुझी देव तुझा तुझी भावा, तुझा तुझी देव तुझा तुझी भावा, फिटला संदेह अन्यतत्वी, अरे अरे ज्ञाना झालासी पावन, अरे अरे ज्ञाना झालासी पावन, मुरडुनिया मन उपजलासे चिते, मुरडुनिया मन उपजलासे चिते, कोठे तुझ रीते नदी सेरया, अरे अरे ज्ञाना झालासी पावन, अरे अरे ज्ञाना झालासी पावन, दीपकी दीपका मावळल्या ज्योती, दीपकी दीपका मावळल्या ज्योती, घरभरी वाती शून्य झाल्या, अरे अरे ज्ञाना झालासी पावन, अरे अरे ज्ञाना झालासी पावन, वृत्तीची निवृत्ती आपणा सकट, वृत्तीची निवृत्ती आपणा सकट, अवघेची वैकुंठ चतुर्भुज, अरे अरे ज्ञाना झालासी पावन, अरे अरे ज्ञाना झालासी पावन, तुझे तुझ ध्यान कळो आले, तुझा तुझी देव तुझा तुझी भावा, तुझा तुझी देव तुझा तुझी भावा, फिटला संदेह अन्यतत्वी, अरे अरे ज्ञाना झालासी पावन, अरे अरे ज्ञाना झालासी पावन। जय हरी विठ्ठल।